आपण लहानपणापासून एक प्रौढावस्थेपर्यंत येतो तोपर्यंत एक ठराविक जठराची साईज वाढणं हे प्रत्येकासाठी नॉर्मल आहे. म्हणजे जशी जशी प्रत्येक ऑर्गनची साईज वाढते तशी जठराची पण साईज वाढते. पण प्रौढावस्थेत पोहोचल्यानंतर किंवा काही पेशंट्समध्ये इव्हन बालवयामध्ये जेव्हा आपण डेली जो इनटेक घेतोय, जे जेवण करतोय, जे खाणं खातोय ते जर आपल्या जठरापेक्षा जास्त आहे तर हळूहळू, कारण ती इलॅस्टिक बॅग आहे, जसं आपण रबराला जितकं खेचत जातो तितकं ते खेचलं जाऊ शकतं. त्यामुळे त्या प्रकारे जठराची साईज सुद्धा प्रपोर्शनेटली वाढते जर तुम्ही क्रोनिक म्हणजे तुम्ही नेहमी जास्त जेवण करता आहात तर. जनरली स्पीकिंग आपण म्हणतो की एखाद्या व्यक्तीच्या जठराची साईज कॅपॅसिटी ही त्याच्या 1% to 1.5%. 100 किलोच्या व्यक्तीमध्ये साधारण 1 लिटर ते 1.5 लिटर जठराची साईज असते. पण ही आपल्याला वाढवता येऊ शकते आणि कॉन्स्टंट ठेवता येऊ शकते. आपण त्याला आर्टिफिशियली कमी करू शकत नाही. पण एकदा इलॅस्टिक ताणलं गेलं, एका एक्सटेंट पेक्षा ताणलं गेल्यानंतर ते कोलॅप्स होतं. तसं हे आहे. तर ऑर्गन्स सगळे असेच आहेत की ज्याचं काम आहे त्याच्यासाठी जागा अवेलेबल होते. जेव्हा काम संपतं तेव्हा तो परत आपल्या साईजला येतो. म्हणजे कमी जागेमध्ये जास्त काम आपल्याला करता येऊ शकतं. सो ज्यांनी कोणी विधात्याने आपल्याला बनवले त्यांनी ही अरेंजमेंट केली, पण आपण त्याला ओव्हरराईड करू शकतो.